हॅलो प्लीज बघूया मानाचा आणि सन्मानाचा राऊत चषक तारापूर 2024 यांच्याकडून सन्मान चिन्ह मेडल देण्यात येत आहेत सर्व खेळाडूंना. खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं पालघर संघांनी. बोलतात ना आयुष्याच्या वळणावर गुरु आई वडील असतात, तसेच क्रिकेटच्या वळणावर जे आज गुरु दिसले 40+ खूप चांगली खेळी दाखवली पालघर संघ आणि चिंचण संघाने. हॅलो पूर्ण पालघर संघाचे खेळाडू तुम्हाला प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे संदेशराव साहेबांकडून. राऊत चषक तारापूर 2024 वर्ष पहिले शुभांगी पंढरी राऊत यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक देत आहे पूर्ण पालघर संघ. येस स्टार्ट ऑफ द मॅच. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये परत आजच्या दिवसातील शेवटचा सामना राऊत चषक 2024 मात्र पाहतोय. पहिल्याच सामन्यामध्ये पाहिला गेलात मिस्टर अल्केश ऑन स्ट्राईक. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न देखणी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. तर नक्कीच यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता अचूक टप्पा मात्र पाहायला मात्र मिळाला. आपण नक्कीच पाहतोय सुंदर अशी गोलंदाजी सकाळपासून मेहनत करत पाम संघ इथपर्यंत पोहोचला गेला. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मिस्टर आदर्श चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि फेकी करेपर्यंत चेंडू मात्र निघून जाईल. गॅप मध्ये हा ते खणखणीत आणि दणदणीत चौकार 4 धावा. हॅलो थँक्यू विजय. बघूया चिंचणी संघ खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं तुम्ही 40+ मध्ये. एक मानाचा आणि सन्मानाचा राऊत चषक तारापूर यांच्याकडून सन्मान चिन्ह मेडल देण्यात येत आहे सर्वांना. यावेळी सरळ मात्र चेंडूला भिरकावून दिला गेलाय आउट ऑफ द पार्क. हॅलो 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 धन्यवाद. काही देखणा प्रहार पाहायला मिळाला. टेक्निकली फक्त चेंडूला वळून देण्याचं काम अल्केशच्या फलंदाजाने केलं गेलंय. आउटस्टँडिंग. ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 21 चेंडू आणि 59 धावांचा पाठलाग मात्र केला होता आणि पहिला अर्धशतक झळकवणारा मात्र मानकरी ठरला गेला तो अल्केश गायकवाड. रिव्हर्सशिपच्या साहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तितक्या ताकदीची गोलंदाजी. खूपच देखणा. यावेळेस सुरेख फक्त चेंडूला फ्लिक केला गेलाय. सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल. इंटू द गॅप मध्ये फरार होतोय. हा तो अल्केश ब्रँडचा ब्रँडेड चौकार 4 धावा. आमच्या जोर आम्ही भीमरायाची पोर.
धन्यवाद. राऊत चषक मात्र आपण पाहतोय 2024 मध्ये ज्यांनी चांगला धुमाकूळ मात्र घातला गेला. एक फक्त अल्केश नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये घोंगावतोय. यावेळेस जरूर मारण्याचा प्रयत्न, झेल मात्र टिपता येईल का? येस इट इज अ गॉन. सुरेख झेल टिपला गेलाय. तंबूच्या असायला परतावा लागेल मिस्टर अल्केश. बॅक टू दी डगआउट. येस डीजे. धन्यवाद. खूपच सुंदर मंत्रमुग्ध केला गेलाय. आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असणारं गीत मात्र सादर केलं गेलंय. संघाची धावसंख्या पाहिली गेली तर अल्केश तंबूच्या असताना परतला. त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय मिस्टर आकाश नावाचा फलंदाज. आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा. हार्दिक राऊत, आपण कुठे असाल तर आमच्या पवेलियन कक्षामध्ये यायचं आहे. तर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक आपण पाहिलं तर मिस्टर अल्केश गायकवाड मोठ्या नावात आपण पाहिलं तर झटका बसला गेला. तंबूच्या असायला परतावा लागला. नक्की चंद्रकांत. येस यावेळी खराब लेंथ ऑफ लाईन आपण पाहिला गेलात तर ICC रूल 25 नुसार वाईट यावेळी पंचमतर दर्शवताना पाहायला भेटत. खूपच देखणी अशी गोलंदाजी यावेळी हाताळताना मिस्टर सर्वेश यांनी पाहिला गेला तर 14 धावा खर्च केल्या गेल्या. सुरेख पुनश्च मात्र मारण्याच्या प्रयत्नात जरूर खूपच देखणीशी गोलंदाजी मिस्टर प्रणय यावेळी हाताळताना नहाळताना. शेवटचा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील शेवटचा सुरेख मात्र मारण्याचा व्यवस्थित बॅटीशी संपर्क पाहायला मात्र मिळत नाही. येस इट इज अ वाईड. एक स्वैर चेंडू पाहायला भेटतोय. खूपच उत्तुंग अशी पंचगिरी मात्र बनावी लागेल. आपण पाहायला गेलात तर नक्कीच सकाळपासून ते आतापर्यंत खूपच देखणं आपण नक्की पंच लाभले गेलेत. एका बाजूला पाहिलं तर वैभव अकरे आणि प्रवीण मेहर आणि कालच्या दिवसभरात पाहिलं गेलं तर प्रीतम तामोरे, कुमार दवणे आणि मयूर राऊत अशी संपूर्ण पंच म्हणजे तब्बल 5 पंच लाभले होते. भव्य दिव्य असं आयोजन, नियोजन आणि प्रायोजन पाहायला भेटतं. संदेश राऊत या मॅचचे शिल्पकार पुढे ज्यांची ओळख यावेळेस सुरेख आपण पाहिला गेला. 2 धावेचा मनसुबा मनामध्ये घोंगावत असताना येस इट इज अ गॉन. तंबूच्या असायला परतावा लागेल मिस्टर आकाशचा. तंबूच्या असायला परतते आणि खूप मोठा झटका बसेल. तर आकाशाच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आणि 1 धावा संपन्न केली जाईल आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 धावा. संपूर्ण पाहिला गेला तर दोन्ही संघ एका बाजूला पाम संघाचे निकटवर्तीय, एका बाजूला पाहिलं तर वेडी संघाचे निकटवर्तीय एक नेहमी आपल्या स्व संघाला एक पाठिंबा देतात. कारण म्हणतात ना की आपण ज्यावेळी गावाची जर्सी मात्र परिधान करतो त्यावेळी एक वेगळी ऊर्जा आपण ट्रॉफीसाठी नव्हे तर आपण गावासाठी मात्र खेळत असतो आणि गावात खेळत असताना गावाच्या जर्सीचं परिधान अंगावरती येते त्यावेळी एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी ताकद, एक वेगळी पॉवर मात्र नक्कीच निर्माण होत असते. मिस्टर सुजल मात्र नक्की मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न अवश्य केला गेलाय. किती धावांवर मात्र नक्कीच रोखावं लागेल. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागते मिस्टर चंद्रकांत या फलंदाजाला.
आतापर्यंत आपण चेंडूचा अभ्यास केला. षटक क्रमांक दुसरा बारगस्त. आतापर्यंत तब्बल 3 चेंडू फेकून दिले गेलेत. अजून मात्र येणारे 3 चेंडू आपण शेष पाहत. मिस्टर सुजल यांच्यावरती जिम्मेदारी मात्र दिली गेली. कशा पद्धतीने मात्र जिम्मेदारी स्वीकाराल, कारण म्हणतात ना की रिस्पॉन्सिबिलिटी, जो माणूस रिक्स घेतो तो नक्की आयुष्यामध्ये फिक्स होतो, हे नेहमी मात्र म्हटलं जाईल. पण नक्की रिक्स आणि फिक्स या दोन्ही शब्दामध्ये मात्र अनेक कटू लपलेला आहेत. यावेळी सुरेख आपण पाहतोय पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळते आणि सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनात साडी इंटू द गॅप. धुंड धुंड साजन 4 धावा. संपूर्ण आमची पाटील नेटवर्क जिथे चेंडू पडतो टिपण्याचं काम पाहायला भेटतं मिस्टर अनुराग चव्हाण, त्याचप्रमाणे मिस्टर पुनीत कोडू. एक चांगले कॅमेरामॅन, चांगला गुड जॉब पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. येस, इट इज अ वाईड. पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. एक स्वैर चेंडूने पुण्याच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 23 धावा. सुरेख मात्र मांडण्याचा प्रयत्न जरूर काय रिव्हर्सशिप देखणा पाहायला मिळाला, पण नशिबाची साथ मात्र नक्कीच मिळाली नाहीये. देखणा प्रहार परंतु पाहिला गेला तर नक्कीच सुजलाला मात्र साथ मात्र चेंडूने मात्र दिली नाही. कुठेतरी चौकार होता, पण नक्कीच आडोशाला दगड आल्या कारणाने चेंडू मात्र आतल्यात राहिला गेला आणि 2च धावेवर समाधान आणि 2 धावेने संघाची पुन्हा धावसंख्या सरसावते आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते तर नक्कीच 25 धावा. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं याचा टुर्नामेंटचा शिल्पकार म्हणून संदेश राऊत महाराष्ट्राच्या प्रयत्नात जरूर नक्कीच यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने क्रिकेट. एखादा जर पंच नक्कीच निर्णय देईपर्यंत एखादा माणूस जे क्रीज सोडतो याला म्हणतात खरा क्रिकेटचा आदर, क्रिकेटचा प्रेम. कारण असं विश्वनाथ जाधवच्या वेळेस झालं होतं. पंचाचा निर्णय येईपर्यंत क्रीज सोडली गेली आणि नक्कीच तंबूच्या असताना परत मिस्टर सुजल राऊत काय देखणं क्रिकेट कसं असावं तर सुजल राऊत मात्र नक्कीच दाखवतोय. पंचांचा निर्णय येईपर्यंत स्वतःची जागा सोडून देणं, त्या जागेचा त्याग करणं म्हणजे क्रिकेटची खरी व्याख्या आहे. धन्यवाद. मिस्टर सुजल तंबूच्या असताना परत आपण पाहतोय राऊत चषक, ज्यांचं स्वप्न हे अधुरे होतं, नक्कीच अपूर्ण होतं, पण या स्वप्नाला पूर्णत्व प्राप्त झालं असे आमचे या मॅचचे शिल्पकार म्हणून आदरणीय संदेश राऊत. एक मोठं दांडगं नेतृत्व, उत्कृष्ट व्यासंग आणि चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय संदेश राऊत यांनी नक्कीच आपल्या समाजाला एकोपा करण्याचा निर्णय घेऊन आपल्या संघाला, आपल्या गावाला, समाजाला एकत्र केलं गेलं. यावेळी सुरेख उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न अवश्य केला गेलाय. चेंडू मात्र कितपत निघून जाईल आणि चेंडू मात्र निघून जातोय. प्रयत्न करेपर्यंत खूपच सुरेख आपण अटेम्प्ट करेपर्यंत नक्कीच आत्महत्या मात्र करावी लागेल का? येस, इट इज अ गॉन. तंबूच्या असायला परतावं लागेल मिस्टर चंद्रकांत. बॅक टू दी डकआउट. येस डीजे. धन्यवाद.
मिस्टर आदर्श मात्र पाहतोय सुरेख चांगली लेंथ ऑफ लाईन, व्यवस्थित बॅटेशी संपर्क मात्र पाहायला मिळत नाही, थोडस हताश आणि हतबल मिस्टर प्रथम. खरोखर प्रथम यांना मात्र नक्की षटकार लगावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. प्रथम यांना चांगली आतिषबाजी करावी लागेल. मिस्टर आदर्शला पाहिलं तारापूर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संतोष पाटील आपण विचारमंचावर यायचं आहे. यावेळी सुरेख आपण पाहिला गेला तर 2 धावेचा मनसुबा करेपर्यंत 2 धावा एक सहजरित्या परिपूर्ण धावा नसताना धावा मात्र दिला गेला. 2 धावांनी पुनश्च बाईकच्या स्वरूपात 2 धावे अर्जित केली जाईल आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा. मिस्टर प्रथम आपण पाहिलं तर सकाळपासून ते आतापर्यंत व्यवस्थित बॅटेशी संपर्क मात्र पाहायला मिळत नाही, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं नक्कीच प्रथमेच्या माध्यमातून. कारण व्यवस्थित बॅटेशी संपर्क आपण पाहिलं परिपक्वता असणे अत्यंत गरजेचं आहे. जर आपण चेंडूला व्यवस्थित बघून पाहिलं तर नक्कीच चेंडू आपण नक्की आरपार सीमापार पाठवण्याचा विक्रम मात्र आपण करू शकाल, पण व्यवस्थित इलिमिनेशन पाहायला मात्र मिळत नाहीये. सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील जरूर केली जाते. फक्त आपण पाहिला गेला तर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. खूपच देखणी अशी गोलंदाजी पाहायला मिळते, तितक्या ताकदीची फलंदाजी. यावेळी सुरेख मात्र बॅटेशी संपर्क मात्र पाहायला मात्र मिळत नाही. आपण पाहिला गेला 2 धावेचा मनसुबा करेपर्यंत 2 धावा एक सहज रित्या परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने पुनश्च संघाची धावसंख्या सरसावते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 31 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू आपण शेष पाहतोय. ग्रामपंचायत सदस्य तारापूर आदरणीय संतोष पाटील आपण आमच्या विचारमंचावरती सर्व आपण पाहिला गेला मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय की धावेची मांग करेपर्यंत आपण पाहिला गेलात तर 2 धावा एक सहजरित्या परिपूर्ण नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पण पाहिली गेलीत तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल बॅटेड पायच्या सहाय्याने 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान 34 रन्स टू विन. पांजीला गेला झाडावर बसून सुद्धा मॅचचा परिपूर्ण आनंद घेतात आपण थेट लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहत आहेत.
संपूर्ण लाईव्ह प्रेक्षक मात्र जुळले गेलेत. मिस्टर मनोजचा पाहायला गेला तर अगदी झाडावर बसून मॅचचा परिपूर्ण आनंद आणि एका बाजूला पाहिलं तर अभि याला म्हणतात क्रिकेटवर प्रचंड प्रेम. पण संपूर्ण पाहायला भेटते संपूर्ण प्रेक्षक राजे संपूर्ण आपण कॅमेरामॅन चांगला गुडवर्क गौरव सचिन आपण मात्र पाहत आहे. संपूर्ण नक्की मॅचचा परिपूर्ण आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे लाईव्ह स्क्रीनवर पाहिला गेलं तर मिस्टर अजय जाधव एक चांगलं व्यक्तिमत्व. आपण पाहायला गेलं तर राऊत चषक 2024 मात्र आपण पाहत आहेत. संपूर्ण आमचे कॅमेरामॅन मिस्टर मुनीत कडू आमचे काही क्षणचित्रे टिपताना पाहायला मिळत आहेत. खूपच देखणं येस यावेळी पंचा हिरवा कंदील मात्र दर्शवताना हॅलो हॅलो स्टार्ट ऑफ द मॅच मात्र आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल. यावेळेस सुरेख मात्र पाहतोय सरळ पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जाईल. चेंडू मात्र निघून जाईल इंटू द झोन मध्ये. 4 धावांसाठी सुपर टायमिंग हा येतोय खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा. प्रहार सर्वेश सुरेश मात्र मारण्याच्या प्रयत्नात तिच्या ताकदीची गोलंदाजी मिस्टर चंद्रकांत यावेळी हाताळताना ढासळताना पहिल्या चेंडूवरती सर्वेश मात्र चौकार वगळला. त्याचे दिवसभर पाहिलं तर सर्वेश त्यांची गोलंदाजी केली गेली. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा कट लागली जाते. सरळ मात्र चेंडू आउटफील्डला फास्ट असल्या कारणाने चेंडू मात्र निघून जाईल इंटू द गॅप. हा येतोय दणदणीत चौकार. 4 धावा. यावेळेस सुरेख आपण पाहायला गेला तर सरळ व्यवस्थित बॅटिंगशी संपर्क करेपर्यंत मिस्टर चंद्रकांत खराब अशी गोलंदाजी एका ताकदीची फलंदाजी मिस्टर सर्वेश एक सेन्सिबल क्रिकेट मात्र जरूर दाखवतोय. 2 धावेवर समाधान आणि 2 धावेने आपण इथे पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 12 धावा. जरा दोन्ही बंधू सर्वेश आणि प्रणय यांनी जर मॅच जिंकवली तर किसन राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. यावेळेस सुरेख आपण पाहतोय थोडसे का आदरणीय निशांत राऊत यांच्याकडून पारितोषिक असेल.
4 धावा. हा चौकार लगावला जातोय, पण पाहायला गेलात या 4 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 16 धावा. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. येणारे 12 चेंडू आणि 18 धावा. राऊत चषक गाजतंय वाजतंय आमच्या तारापूर गावामध्ये. याच मॅचचे खरे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहायला गेलं तर आदरणीय संदेश राऊत. अथक प्रयत्न, अथक मेहनत, काबाड कष्ट करून मात्र नक्कीच मॅच आयोजन केलं गेलं. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 18 धावा. सामना मात्र दोन्हींकडे मात्र असेल, जो संघर्ष मात्र नक्कीच करावा लागेल. फलंदाजाकडे सुद्धा मात्र मॅच आहे, गोलंदाजाकडे पण सुद्धा मॅच आहे, पण गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी तर नक्कीच आपण आपला संघ आपण नक्की जिंकू शकाल. आणि फलंदाजी चांगली जर फलंदाजी दाखवली गेली तर आपला स्वसंघ नक्की आपण जिंकू शकाल. कारण दोन्ही आपण पाहायला गेलात, गोलंदाज मिस्टर ऋतिक आपण पाहतोय, गोलंदाज मार्क वरती चंद्रकांत यांनी पाहिलं गेलं स्वतःच्या व्यक्ती पंक्तीमध्ये 3 चौकार लगवण्याचा विक्रम स्वतःच्या व्यक्ती पंक्तीत दिलं गेलं. मिस्टर ऋतिक गोलंदाज मार्क मात्र सज्ज होतोय. यावेळी सुरेख आपण पाहायला गेलात, खूपच देखणी अशी गोलंदाजी आपण पाहायला गेलात. चांगला स्पेस मिस्टर ऋतिक खूपच देखणी गोलंदाज, तितक्या ताकदीची फलंदाजी मिस्टर सर्वेश यांनी मात्र नक्की हाताळली गेली. यावेळी सुरेख मात्र मांडण्याचा प्रयत्नात मिस्टर चंद्रकांत पोहोचतोय. येस, इट इज अ गॉन. सुरेख तंबूच्या असायला परतावा लागेल तर नक्कीच प्रणय फलंदाजाला बॅक टू द डगआउट. येस डीजे तारापूर गावात राऊत चषक हा ठेवला इमानाचा. आदरणीय आपण पाहायला गेलं, शिवसेना पालघर उपजिल्हा प्रमुख आदरणीय सुशील चोरी, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. तुमचं इथे नक्कीच इथे आगमन झालेलं आहे. तुमचं मी शब्द सुंदराने आभार व्यक्त करेन. आपण आमच्या विचार मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. खूपच चांगलं असं नेतृत्व आपण सातत्याने करतायत असे आदरणीय सुशील चोरी. एक मोठं नाव, मोठं कर्तृत्व आपण सातत्याने करतायत. खूपच प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळी जागा निर्माण करणारे आदरणीय सुशील चोरी. त्याचप्रमाणे मोठं नाव आदरणीय विवेक वडे, खूप मोठं नाव, प्रत्येकाच्या मनात एक वेगळी जागा, वेगळी ऊर्जा पण मात्र निर्माण करतायत.
संघाची धावसंख्या पाहिली गेली तर 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. कुठेतरी चेंडू मात्र कमी होताना पाहायला मिळतात आणि धावसंख्या मात्र वाढत असताना पाहायला मिळतात. खूपच सुरेख आपण ग्राफ पाहतोय. दोन्ही संघ एक मेहनत, एक परिश्रम, एक मात्र बळ काढला गेलंय. यावेळी देखणा नाकाला सुगंध देत दस्तकाला मस्तकाने मस्तकाला दस्तकन चेंडू मात्र टाटा बायबाय करत मात्र निघून जातोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला गेला, निहाळला गेला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल. तर नक्की ऋतिक यांच्या माध्यमातून चंद्रकांत यांनी 16 धावा दिल्या गेल्यात, परंतु ऋतिकाने कुठल्याही प्रकारे धावा मात्र दिली जात नाहीये. सुपर्ब मॅग्निफिशियंट डिलिव्हरी पाहायला मिळते नक्की ऋतिक यांच्या माध्यमातून. वाडा सुपर्ब आजच्या दिवसातील मेडन ओव्हर टाकण्याचा मानकरी ठरला गेला तो दुसरा ऋतिक राऊत, ब्रँड ऑफ पास. हा क्रिकेट पाहायला मिळेल. हा प्रकार क्रिकेट येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आदरणीय आंबेद खान यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी शब्द समजाने आभार व्यक्त करीन. आणि संपूर्ण मान्यवर आमच्या अष्टीमध्ये यजमान आहेत, विराजमान आहेत. आमचा अमूल्य वेळ मात्र दिला गेला या स्पर्धेसाठी. ॲटिट्यूड फिटनेसचे प्रोप्रायटर आदरणीय नीरज राऊत, एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगली पर्सनॅलिटी मात्र पाहतोय. चला संघाची धावसंख्या पाहिली गेली तर नक्कीच ऋतिक यांनी रोखून ठेवली गेली. कुठेतरी सामना एका वेगळ्या दिशेला भरकटण्याचा प्रयत्न ऋतिक या गोलंदाजाने मात्र केला गेला. मी आदरणीय शिवसेना पालघर उपजिल्हा प्रमुख आदरणीय सुशील चुरी यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी मी संतोष पाटील यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन आणि मायाची शाल, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करायचं. अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेला दिला गेला आणि खऱ्या अर्थाने की जे आमच्या कार्यक्रमाची शोभा मात्र वाढवली या खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेला तर याचे शिल्पकार म्हणून मिस्टर संदेश राऊत, मोठं नाव, मोठं कर्तृत्व मात्र दाखवलं गेलं. लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली झाली. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावा. आपण पाहायला गेला तर ऋतिक राऊत रबाडा म्हणून ज्यांची ओळख खऱ्या अर्थाने वेगळ्या एक मॅच मध्ये ट्विस्ट मात्र निर्माण केलं गेलं. मेडन ओव्हर टाकली गेली आणि मोठा प्रहार, मोठा झटका देऊन आपल्या स्वसंघाला एक वेगळ्या दिशेला पाठवण्याचं काम मात्र नक्कीच करतोय. आदरणीय आबेद खान यांचं स्वागत करण्यासाठी मी संदेश राऊत यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत समारंभ आपण करायचा आहे. खूपच देखण्याची गोलंदाजी यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न अवश्य केला गेला आहे. मिस्टर अल्केश चेंडूपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत आपण पाहायला गेलात. एकच रुळावर 2 गाड्या मात्र आदळत आहेत. कदाचित जर अल्केश यांनी कॉल दिला असता तर कदाचित प्रथमेश यांनी मात्र झेल टिपला असता, परंतु व्यवस्थित कॉल पाहायला मात्र मिळत नाही. अल्केशच्या अंगावर येईपर्यंत झेल मात्र टिपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा. अजूनही पाहिजे धावसंख्या आवश्यकता 2 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडू आणि 15 धावा या चेंडूवरती संपूर्ण मॅचचं मात्र समीकरण असेल. यावेळेस सुरेख आपण पाहायला गेला कुठेतरी मात्र सामना झुकतोय. कुठेतरी नक्कीच वेडी संघाला मात्र शरणागती पत्करावी लागेल. याचे खरे एफर्ट्स, खरी मेहनत ती ऋतिक राऊत यांना मात्र जाईल. कारण 1 विकेट आणि नक्कीच मेडन ओव्हर दिले गेले तर कदाचित त्याच्या ओव्हरला 6 धावा जरी मात्र दिल्या गेल्या असत्या तरी मॅचला एक वेगळं चित्र आलं असतं. पण खरंच ऋतिकाने अफलातून गोलंदाजी केली गेली आणि आपल्या स्वसंघाला एक नक्कीच जिंकण्याच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचवण्याचं कार्य मात्र केलं गेलं. वन ऑफ द मॅच पाम ए टीम अभिनंदन.